प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक आहेत, CBSE आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. असा एक नवीन अलीकडे सुरू केली आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या संबंधीची आहे. त्या सगळ्या शाळेमधून शाखामधून मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासानं कुठली जबाबदारी घेणारे विद्यार्थी तयार होतात आणि ते देशातून देशाच्या बाहेर आपले कर्तृत्व दाखवतात. अजून आम्ही हे काम वाढवत आहे. शिक्षण संस्था पात्रांनी सुरू केली. आज आम्ही लोक तिथे काम करतो. तिथे 4 लाख विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या शैक्षणिक संस्थेचं वैशिष्ट्य आम्ही कुठेही देणगी घेत नाही, कॅपिटेशन फी घेत नाही आणि शेवटच्या घटकातल्या मुला मुलींना तिथे संधी आहे. आणि त्या दृष्टीनं पुण्यामध्ये काही शाखा आहेत. इच्छा असेल, मालवणचे हॉस्टेल असेल, नांदेड सिटीला असेल, आणखीन काही असतील. त्याशिवाय मुंबईला आहेत आणि त्याहीशिवाय महाराष्ट्राचा हा जो आदिवासी भाग आहे सरासरी आणि मोखाडा त्या भागात सुद्धा आम्ही शाखा उघडल्यात आणि मला आश्चर्य वाटताना आनंद होतो की त्या आदिवासी पाण्याच्या मुली आणि मुलं आत्मविश्वासानं आपल्यावरची जबाबदारी पार पाडतात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी हा टेक्नॉलॉजी ऑन व्हील ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊन प्रसारराव आणि त्याच्या सहकार्याने हा नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि माझी खात्री आहे की त्याला मला या आणि अशा अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तरपणे बघायच्यात, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. शिक्षण संस्थेमध्ये आणि आश्चर्य असं आहे की सातारचे सेंटर जे आहे त्या सेंटरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि आत्मविश्वासानं आज पुढे जातात. आणि त्यामुळे याचा आपण शिक्षण पाहिजे आणि शिक्षणाची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांचा लँड होल्डिंग हा फार महत्वाचा विषय. छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळे हे AI त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं आपल्याला अर्धा एकर जर जमीन तुमच्याकडे असेल ती आपल्या ॲप्लिकेबल आहे हे आपण सिद्ध केलंय. हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्या वरती. जगातली ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाहीये की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशियरी होईल आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे. असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये कमी उत्पन्न मिळालंच पाहिजे. तो पण ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल. असा मध्यंतरी महाराष्ट्रात साखर कारखाने सहकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकराच्या असतील, लहान आहेत. त्या सगळ्यांना ही सुविधा आम्ही देऊ इच्छितो.
आणि गंमत अशी होती की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू आता झालेला आहे. देशभर चालू आहे. म्हणजे युपीमध्ये, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका हे आंध्रा, तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीला येतात, शिक्षण घेतात, वापर करतात. मी फक्त एकच उदाहरण सांगेन, लोकांच्या माहिती करता बऱ्याचजणांना माहिती आहे. आता प्रवीण सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे, 20 टन तो उत्पन्न काढायचा, तो आता 75 टन ऊस काढतो या निम्म्या खर्चामध्ये. किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धानाचा असं आलं की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च मिळतोय खतांचा, निम्म पाण्याची बचत होते. म्हणजे हे अद्वितीय आहे. साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणार आहे, मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केलेला आहे. साहेबकडे 30-35 टन केळी निघायची, आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणणार कमिशन द्या म्हणून. हेच गोष्ट उठतच आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे काय आहे, म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं आणि ते कुणी बघू शकतो. ते गोविंदबागेमध्ये माहिती करतं आपल्याला सांगतो. सर यायचंच घेऊया. या शेवटी इन्फॉर्मेशन कुठलं गोळा करते तर सोशल मीडियावरून. पण अनेकदा सोशल मीडियावर जी इन्फो अपलोड होते ती खरी असेल की ट्रू असेल माहित नाही. अनेकदा इकडून तिकडून नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यात. मग ते कसं फिल्टर लावतं? आत्ता आमच्याकडे बारामतीमध्ये हा जो मला फायदा मिळाला की 50 वर्षाचा डेटा आमच्याकडे होता, जो ऑक्सफोर्ड किंवा मायक्रोसॉफ्टकडे सुद्धा नव्हता. आणि त्यामुळं तिघांनी एकत्र येऊन हे अल्गोरिदम्स आम्ही डेव्हलप केली. भारतामध्ये जेवढ्या चांगल्या संस्था आहेत की ज्यांनी काही काही चांगलं वेगळं केलं, त्याच्यात सगळं आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर तुम्ही म्हणता ते डेटा पाहिजे, हे बरोबर आहे. पण योग्य डेटा कसं आहे, कॉम्प्युटरमध्ये गार्बेज इन गार्बेज आउट, तीच गोष्ट इथे पण आहे. तुम्ही म्हणती शंका अगदी बरोबर आहे. त्यामुळं जे कोणी अल्गोरिदम वापरतील त्याच्यामध्ये डेटा ऑथेंटिक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि उद्या डेटा हाच सोनं वेल्थ होणार आहे. तर दॅट इज स्किल ऑफ द ऑपरेटर, हाऊ टू यूज इट.